राजकारण आणि ग्लॅमर हे दोन क्षेत्र नेहमीच चर्चेत असतात आणि जेव्हा एखादा राजकारणी आपल्या स्टाईलने चर्चेत येतो तेव्हा त्याची चर्चा सर्वत्र रंगते. सध्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक एका खास कारणामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे त्यांच्या नव्या टेस्ला कारमुळे. प्रताप सरनाईक हे देशातील पहिले टेस्ला खरेदी करणारे व्यक्ती ठरले आहेत. त्याच निमित्ताने त्यांच्याबद्दल, त्यांच्या टेस्ला कारच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी धनश्री पाठारी. आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाने अलीकडेच भारतात त्यांचं पहिलं शोरूम सुरू केलं आहे. या शोरूम मधून कंपनीने त्यांची पहिली कार विकली आहे आणि टेस्लाच्या भारतातील शोरूम मधून पहिली कार शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एका मंत्र्याने खरेदी केली आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टेस्लाची भारतातील पहिली मॉडेल वाय कार खरेदी केली आहे. आपल्या सगळ्यांनाच मोठमोठ्या नवनव्या कारच्या फोनची क्रेज असते. अशातच भारतात 15 जुलै रोजी दिमाखात टेस्ला कार दाखल झाली आणि त्याचं शोरूम 15 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे लॉन्च देखील करण्यात आली. यानंतर 5 सप्टेंबरला टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आणि देशातील टेस्लाची पहिली कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली. दरम्यान देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार असा निर्धार प्रताप सरनाईकांनी याआधीच व्यक्त केला होता. त्यानंतर अखेर आज प्रताप सरनाईकांनी टेस्लाची कार खरेदी केली आहे. टेस्ला मॉडेल वाय कार खरेदी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले की मी ही कार घेऊन आनंदी झालो आहे. टेस्लाची इलेक्ट्रिक कार मुंबईत लॉन्च झाली आहे आणि ती घेण्याची मला संधी उपलब्ध करून देण्यात आली. आपल्या राज्यातील रस्त्यांवर अशा इलेक्ट्रिक कार कशा येतील यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तर पुढील 10 वर्षांमध्ये अशा असंख्य गाड्या रस्त्यांवर यायला हव्यात असं माझं मत आहे. आमचं सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचंही तेच म्हणणं आहे. तसेच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे, कारण ती शाळेत ही कार घेऊन जाईल तेव्हा सर्वांना पर्यावरणपूरक कारचा तो संदेश देईल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितले. टेस्ला कारला जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते. प्रताप सरनाईकांबद्दल आता सांगायचं झालं तर आधी ठाण्यातील बांधकाम व्यवसायात नाव कमवलेल्या प्रताप सरनाईक यांनी 1997 साली राजकारणात प्रवेश केला. 1997 सालच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ते विजयी होऊन पहिल्यांदा नगरसेवक झाले. ठाणे महानगरपालिकेत ते सलग 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले. तर 2008 साली प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2009च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाण्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघातून आमदारही झाले. याच मतदारसंघातून ते सलग 3 वेळा म्हणजेच 2009, 2014 आणि 2019 ला आणि त्यानंतर 2024 ला देखील आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. प्रताप सरनाईक हे आता ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि तेथूनच विधानसभेत प्रतिनिधित्व करत असले तरी ते मूळचे ठाण्याचे नाहीत. प्रताप सरनाईक यांचा जन्म 1964 साली वर्धा जिल्ह्यात इंदिराबाई आणि बाबूराव सरनाईक यांच्या पोटी झाला. मग हे कुटुंब मुंबईतील दादरमध्ये स्थलांतरित झाले आणि मग तिथून ठाण्यामध्ये स्थलांतरित झाले. तुम्हाला इथे एक गोष्ट थोडीशी ऐकून कुतूहलजनक वाटली असेल, ती म्हणजे बाबूराव सरनाईक. हो, तेच बाबूराव सरनाईक आहेत जे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे सहकारी होते. बाबूराव सरनाईक यांनी आचार्य अत्रेंच्या दैनिक मराठामध्ये मुख्य मुद्रित शोधक म्हणून काम केले होतं. अत्रेंवरील त्यांचं तो एक तळपता सूर्य हे पुस्तक खूपच गाजलं. बाबूजी या टोपण नावाने सर्वांना परिचित असणाऱ्या बाबूराव सरनाईक यांनी काही मराठी पुस्तकांचे लेखन केले. हा कुंभ अमृताचा तो एक सूर्य होता, कोरांटीची फुले, ज्योतिषशास्त्रज्ञ, एक दिव्य दृष्टी, स्वप्न साक्षात्कार ही पुस्तकं बाबूराव सरनाईकांच्या नावे आहेत. तर 2017 साली त्यांचे निधन झाले. बाबूराव सरनाईक यांना 3 मुलं, प्रताप सरनाईक आणि विलास सरनाईक, तर प्रतिभा सरनाईक ही मुलगी. यापैकी प्रताप सरनाईक यांचं कुटुंब राजकारणात आहे. कुटुंब राजकारणात म्हणजे काय, तर स्वतः प्रताप सरनाईक आमदार आहेत, पत्नी परीक्षा सरनाईक नगरसेविका, तर दोन्ही मुलं विहंग आणि पूर्वेश हे देखील राजकारणात सक्रिय आहेत.
आणि त्याच प्रताप सरनाईकांनी आज टेस्ला कार विकत घेतली आहे. परंतु या कारचे वैशिष्ट्य काय आहे? तर यामध्ये नंबर 1, टेस्ला कंपनीची 3RWD या मॉडेलची कार अवघ्या 5.6 सेकंदात 0 ते 100 इतका वेग गाठू शकते. नंबर 2, टेस्ला 3LR-RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 622 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकते. नंबर 3, टेस्लाची स्टँडर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकते. नंबर 4, नवीन मॉडेल Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून आता मागील सीटसाठी स्वतंत्र टच स्क्रीन आणि इलेक्ट्रिक ऍडजस्टेबल फंक्शन देखील देण्यात आले आहेत. नंबर 5, मॉडेल Y टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरातील ती सर्वोच्च विक्री करणाऱ्या कार्सपैकी एक आहे. नंबर 6, मॉडेल Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Scion 7 आणि मर्सिडीज बेंझ EQA यांच्याशी होणार आहे. भारतात ही कार पूर्णपणे आयात करून आणली जात असल्यामुळे तिच्या किमतीत वाढ झालेली आहे. तर टेस्ला कारच्या वेगवेगळ्या रंगांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. टेस्ला मॉडेल Y च्या RWD व्हर्जनची किंमत 61.7 लाख असून RWD व्हर्जनसाठी ही किंमत 69.15 लाख रुपये इतकी आहे. आणि जर आपल्या आवडीचा रंग हवा असेल तर त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. पर्यावरणपूरक, आलिशान आणि जगभर गाजणाऱ्या या इलेक्ट्रिक कारला महाराष्ट्रातल्या श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांमध्ये प्रचंड मागणी आहे. टेस्ला ही एक केवळ कार नाही तर ती एक स्टेटस सिम्बॉल आहे. तिच्या आलिशान इंटेरियर्स, ऑटो पायलट सिस्टीम आणि जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक परफॉर्मन्समुळे ती खास ठरते. प्रताप सरनाईक यांचं नाव नेहमीच रिअल इस्टेट, बिझनेस आणि राजकारणामुळे चर्चेत राहतं. पण आता त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शन मध्येही टेस्ला एक नवा तडका देणार आहे. टेस्ला खरेदी करून सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपली स्टाईल दाखवली आहे. लोक म्हणतायत की राजकारणात जशी त्यांची दमदार एंट्री आहे तशीच गाड्यांच्या दुनियेतही टेस्ला सोबत ते आता पॉवर ड्राईव्ह करणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा ॲप आणि YouTube पेजला फॉलो करा.